नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. तसं पाहायला गेलं तर हिवाळा हा ऋतू लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी, बाळाच्या वजन वाढीसाठी असू द्या, इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी असू द्या, भुकेच्या वाढीसाठी असू द्या, अतिशय बेस्ट आहे. पण या दरम्यान पालकांच्या हातून होणाऱ्या कळत नकळत ज्या काही गोष्टी आहेत किंवा काही चुका आहेत, त्या कारणामुळे बाळ वारंवार आजारी पडत राहतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला हिवाळ्यामध्ये तुमच्या लहान बाळासोबत किंवा लहान मुलांसोबत अजिबात करायच्या नाहीत. जर स्ट्रिक्टली तुम्ही या हिवाळ्यामध्ये या 5-6 गोष्टी जर टाळत असाल तर हा हिवाळा बाळासाठी अतिशय सेफ आणि निरोगी जायला मदत होईल. तुमच्या सुद्धा घरामध्ये एक लहान बाळ असेल तर आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. हवेतला थंडावा वाढत जातो तर त्यानंतर हवेतले जे काही व्हायरसेस, मायक्रोब्स आहेत यांची वाढ सुद्धा झपाट्याने होते, ज्या कारणामुळे इन्फेक्शनचा धोका हा जास्त वाढतो आणि लहान बाळाची, लहान मुलांची इम्युनिटी कमी असल्या कारणामुळे मुलांना हा जो हिवाळा आहे हा बाधक ठरतो, म्हणजेच वारंवार बाळ हा आजारी पडत राहतो. या दरम्यान बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की जे पालक नकळत बाळाच्या बाबतीमध्ये करत असतात किंवा बरेचसे आपल्याला सल्लेही असे मिळतात की ज्या कारणामुळे आपण बाळाच्या बाबतीमध्ये काही चुका करत राहतो आणि ज्या कारणामुळे बाळाची ऑलरेडी लो असलेली इम्युनिटी आणखी लो होते आणि बाळ हा आजारी पडतो. हिवाळा हा बाळासाठी बाधक ठरतो. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की आपल्याला असे सजेशन्स मिळतात की जेव्हा हवेमध्ये थंडावा वाढतो तर त्यावेळी बाळाची मालिश करायची नाही. यामागचं एक कारण हे आहे की जेव्हा आपण बाळाला मालिश करतो त्यावेळी त्याचे पूर्ण कपडे काढतो आणि बाळाचं अंग थोडंसं थंड होतं आणि त्यानंतर बाळाला सर्दी, कफ, खोकला होण्याचे चान्सेस असतात म्हणून. पण ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही बाळाचं योग्य प्रकारे, योग्य त्या वेळेमध्ये, योग्य त्या तेलाने मालिश करता तर ते मालिश बाळासाठी एक सर्वोत्तम मेडिसिन ठरतं. कारण मालिशचे, मसाजचे बाळाला खूप सारे फायदे होतात. जेव्हा तुम्ही बाळाचं मालिश करता तर त्यावेळी बाळाचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं, बाळाला झोप छान लागायला मदत होते, बाळाच्या हाडामध्ये आणि स्नायूमध्ये विशेष प्रकारची बळकटी येते, ज्या कारणामुळे बाळाचे जे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आहेत हा बाळ अगदी फास्ट आणि छान पद्धतीने अचीव करतो. या व्यतिरिक्त बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं, बाळाला भूक छान लागायला मदत होते, बाळाची इम्युनिटी बूस्ट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाची ओव्हरऑल जी काही डेव्हलपमेंट आहे, वाढ आहे, विकास आहे, हे सुद्धा झपाट्याने व्हायला मदत होते. त्यामुळे ऋतू कोणताही असू द्या, डेली तुम्हाला बाळाचं 2 वेळा तरी मालिश करणं हे गरजेचं आहे. मालिश प्रमाणे असंही सांगितलं जातं की बाळाला रेग्युलरली किंवा दररोज आंघोळ घालणं गरजेचं नाही. हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या किंवा पावसाळा असू द्या, बाळाच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक प्रॉपर हायजीन मेंटेन करणं सुद्धा गरजेचं असतं. एखाद दिवशी तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त थंडावा आहे तर अशा वेळी तुम्ही बाळाला स्पंज बाथ जरूर द्या, पण बाळाच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रॉपर हायजीन मेंटेन ठेवणं हे हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरजेचं आहे. त्यानंतरची जी दुसरी चूक जे हिवाळ्याच्या दिवसामध्ये लहान बाळांच्या बाबतीमध्ये पालक करतात ती म्हणजे बाळाला खूप जास्त काळ सकाळच्या उन्हामध्ये ठेवणं. लक्षात घ्या, दिवसभराची जी व्हिटॅमिन डी ची आवश्यकता आहे ती अगदी 10 मिनिटाच्या कोवळ्या उन्हाने फुलफिल होते, पूर्ण होते. सकाळचं जे 7 ते 9च्या दरम्यानचं जे ऊन आहे हे फक्त 10 ते 15 मिनिट बाळाला द्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त काळ बाळाला उन्हामध्ये ठेवण्याची गरज नाही. जर तुम्ही खूप जास्त काळ बाळाला या सूर्यप्रकाशामध्ये ठेवत असाल, विशेषतः जर हा सूर्यप्रकाश बाळाच्या डायरेक्ट अंगावर पडत असेल तर ते मात्र बाळाच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या त्वचेसाठी थोडंसं हानिकारक ठरू शकतं. बाळाला तुम्हाला सकाळचं कोवळं ऊन जरूर द्यायचं आहे, पण त्या वेळेमध्ये बाळाला मोकळी हवा लागता कामा नये आणि शिवाय हे जे सूर्यकिरण आहेत हे बाळाच्या डायरेक्ट अंगावरती पडता कामा नये. त्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये नॉर्मली आपल्याला असं वाटतं की हवेमधला जो थंडावा आहे त्यामुळे बाळाला पाणी जास्त द्यायचं नाही किंवा बाळाला ब्रेस्ट फीडिंग जास्त करण्याची गरज नाही आणि बाळ तसा डिमांड सुद्धा करत नाही. तर हे बिलकुल चुकीचं आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाळाचं शरीर हे हायड्रेटेड ठेवण्यासाठी किंवा बाळाला लागलेली जी तहान आहे किंवा भूक आहे हे भागवण्यासाठी बाळाला योग्य प्रमाणामध्ये पाणी देणं, ब्रेस्ट फीडिंग करणं किंवा दूध देणं हे खूप जास्त गरजेचं आहे. नॉर्मली या ज्या काही हा जो काही थंडावा आहे यामुळे बाळाचे ओठ तुम्हाला कोरडे जाणवणार नाहीत किंवा बाळ कधी कधी दूध प्यायला डिमांड पण करणार नाही, पण तुम्हाला बाळाचे भूक भागवण्यासाठी बाळाला प्रत्येक 2 तासाने फीडिंग करणं गरजेचं आहे जर बाळ हा 6 महिन्यापेक्षा लहान असेल तर. आणि जी मुलं ऑलरेडी ज्या मुलांनी सॉलिड सुरू केलेलं आहे तर अशा मुलांनी जे काही खाल्लेलं आहे हे त्यांना व्यवस्थित पचावं, ते त्यातले जे पोषक घटक आहेत हे बाळाच्या अंगी लागावेत यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये पाणी मिळणं हे गरजेचं आहे. ऋतू कोणताही असू द्या, बाळ जर थंड पाणी पित नसेल तर अशा वेळी तुम्हाला कोमट पाणी बाळाला द्यायचं आहे, जेणेकरून बाळ हा पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिईल. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे हीटरचा अयोग्य पद्धतीने वापर करणं.
वाढलेली जी काही थंडी आहे ही कंट्रोल करण्यासाठी किंवा रूम मधलं टेम्परेचर थोडंसं कंट्रोल करण्यासाठी, उबदार ठेवण्यासाठी आपण हीटरचा वापर करतो. जर तुम्ही फॅन हीटर वापरत असाल किंवा रॉडचे जरी हीटर वापरत असाल तरी या हीटरचा वापर तुम्हाला लिमिटेड करायचा आहे, विशेषतः रात्रीच्या वेळी. कारण रात्रीच्या वेळी दारं खिडक्या ही बंद असतात. एकदा रूम गरम झाली की त्यानंतर तुम्ही जर तसाच हीटर चालू ठेवला तर रूम टेम्परेचर हे वाढू शकतं. ऑलरेडी तुम्ही बाळाला लेअरिंग केलेलं असतं, मोठे मोठे ब्लँकेट्स असतात आणि अशामध्ये हे जे काही वाढलेलं टेम्परेचर आहे यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. बाळाच्या त्वचेवरती मग पुरळ येणं, खाज येणं किंवा बाळाला रॅशेस येणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात. बाळाचं टेम्परेचर वाढल्यामुळे बाळाला ताप येणं याही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे रूमचं एक प्रॉपर टेम्परेचर तुम्हाला मेंटेन करायचं आहे. शक्यतो तुम्हाला लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी फॅन हीटरचा वापर करायचा नाही. आणि जर तुम्ही रॉड हीटर वापरत असाल तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला हीटरच्या थोड्याशा अंतरावरती उघडी एक पाण्याची बकेट असेल किंवा थोड्याशा भांड्यामध्ये पाणी ओपन असं ठेवायचं आहे, जेणेकरून हवेमधली जी आर्द्रता आहे ही मेंटेन राहील. हवा खूप जास्त कोरडी होणार नाही, ज्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की रात्री बाळाला श्वास घेता येत नाही किंवा नाक हे बंद होतं. तर ही जी गोष्ट आहे ही बाळाच्या बाबतीमध्ये होणार नाही. शक्य असेल तर तुम्ही ह्युमिडिफायर सुद्धा बाळाच्या रूम मध्ये लावू शकता, ज्यामुळे आर्द्रता मेंटेन राहील आणि बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास या हीटरमुळे होणार नाही. त्यानंतरची सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे बाळाच्या बाबतीमध्ये इम्प्रॉपर क्लोदिंग करणं. आपण नॉर्मली आपल्याला असं वाटतं की लहान बाळ आहे तर त्याला खूप जास्त थंडी वाजत असेल आणि म्हणून आपण एकावरती एक मोठमोठे किंवा जाडजाड असे स्वेटर्स बाळाला घालतो, खूप सारे ड्रेस बाळाला घालतो आणि यामुळे काय होतं की बाळाचं शरीर हे अतिशय जास्त प्रमाणामध्ये उबदार होतं आणि बाळाला ताप येऊ शकतो. हा ताप एवढा असू शकतो की बाळाच्या डोक्यामध्ये ताप जाऊन बाळाला झटका सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला लेअरिंग करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपण जेवढं लेअरिंग केलेलं आहे त्यापेक्षा एक एक्स्ट्रा लेअर बाळाला घालायचं आहे. शिवाय जे काही उलनचे स्वेटर्स वगैरे आहेत तर ते डायरेक्ट बाळाच्या त्वचेवरती घालायचे नाही. त्या अगोदर एक सॉफ्ट असा कॉटनचा रेग्युलरचा जो ड्रेस आहे हा बाळाला घालायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला बाळाचे जे काही स्वेटर्स आहेत किंवा आणखी जे कपडे आहेत हे तुम्ही उबदार घालू शकता. बाहेर घेऊन जात असताना बाळाची छाती, कान, तळहात आणि तळपाय हे उबदार राहतील याकडे तुम्हाला जरूर लक्ष द्यायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही हिवाळ्यामध्ये बाळाची काळजी घेत असाल तर नक्कीच हिवाळा हा बाळासाठी अतिशय सुरक्षित आणि निरोगी जायला मदत होईल. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.